नमस्कार मंडळी, मी दिशा आणि दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आमच्याकडे तयारी केलेली बघून म्हणजे स्पेशली दिशांकला बघून तुम्हाला कळलंच असेल की आपणच कुठेतरी जाणार आहे. तर हो मंडळी, आपण आज जाणार आहे टेम्पल बघायला, जे राधाकृष्णाचं आहे. इस्कॉन मंदिर जे आहे नवी मुंबईमध्ये खारघर येथे. तर तिकडे जायचा आपला आजचा प्लॅन आहे आणि तिकडे जाऊन आपण ते मंदिरसुद्धा बघणार आहोत, तिकडचा आजूबाजूचा परिसरसुद्धा. शिवाय तिकडचं टायमिंग वगैरे काय आहे आणि कसं जायचं हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. दिशांक माझा रेडी झालेला आहे आणि आम्ही जाणार आहे आमच्या बाईकवरून. आईंनासुद्धा घेऊन जायचं होतं, तर म्हटलं की बाईकवरून तर पॉसिबल नाही, तर नेक्स्ट टाईमला आपण परत जाऊ. आता आपण जाऊन येऊन नंतरला मग आईंनासुद्धा घेऊन जाऊ. तर आता आपण दिशांक निघायचं का? तर दिशांचं सकाळपासून चालू आहे, आई चला आई चला. आता वाजलेले आहेत 6:45 झालेले आहेत. तर म्हटलं लवकर लवकर निघू आणि उन्हाच्या आधी आपल्याला लवकर येता येईल. तर मग चला आता आपण निघूया. आपण आहे ना इस्कॉन टेम्पलला पोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 वाजले आहेत. तरी पण अजूनपर्यंत पब्लिक इथे आहे. हा जो मेन एंट्रन्स आहे ना, तिथे काम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला एंट्री घेता नाही आली नाही. मग तिथून आपल्याला छान असं समोर असं आपलं हे टेम्पल दिसलं असतं. आपण बॅक आणि खूप छान वाटते. पूर्ण मार्बलचंच आहे ना, त्याच्यामुळे हा थोडा थंडावा असं पण असेल. मस्त वाटते. हा आधी तर हे मंदिर आहे ना, 15 जानेवारी 2025ला ह्याचं उद्घाटन झालेलं आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते. 12 वर्ष लागली ना याला बांधण्यासाठी. हे बघा, आणि ओपन असून मग स्वच्छता खूप आहे ना, एकदम क्लीन आहे. व्हाईट मार्बल आहे पण त्याच्यावर काहीच धूळ वगैरे काय नाही. मस्त एकदम छान वाटतंय. आतून किती मस्त असेल ना. खुश आहे तो, हॅपी.
फुलाचं डिझाईन वगैरे सगळं सेलिंग वगैरे मस्त वाटतंय. दर्शन पण खूप छान झालं. गर्दी कमी, आपण मॉर्निंगला आलो त्याच्यामुळे. पण इश्यू हा झाला की बरेच ठिकाणी असे रेड लेबल लावून ठेवले, बरेच ठिकाणी जाता येत नाही आपल्याला, आहे ना. बऱ्याच ठिकाणी बंद करून ठेवले, एक तर सकाळी मॉर्निंगची वेळ असेल किंवा त्यांचं काही काम चालू असेल म्हणून बंद करून ठेवलं असेल. तर इकडे आहे ना, हे एक मंदिर आहे, वामन श्री वामन अवतार. नंतर इथे आहे परशुराम अवतार. राम अवतार आहे. हे आहे बुद्ध अवतार. कल्की आणि चालायला छान ठेवलं ना उन्हात काढते. तो दाखवतो ते फोटो मध्ये दिसत होते दाखवतो. तर दिशांगनी माझ्या हे आधीच बघितलं विठ्ठल रुक्मिणींचं हे फोटो, तर मला बोलतो की हे ओळखीचे आहेत आणि हे ना आमचे आहेत. तर मी बोलले असं का. नंतर म्हटलं मला आधी माहीत नव्हतं की विठ्ठल रुक्मिणीचं हे आहे देऊळ आहे. मी पुढे आल्यानंतर बघितलं, म्हटलं हां म्हणजे ह्याला एवढ्या देवांपैकी फक्त हे विठ्ठल रुक्मिणी कळे, म्हणजे रेग्युलर आपण देवळात वगैरे जातो ना त्याच्यामुळे. अजून कोणते दिशा. नाही तिकडे काय नाहीये. या दुकानं मस्त ना हो इकडचं, काय ना. हा आपला ठाणेकर सारखा आहे ना, सेम टू सेम ना. हा नाही, हा भगवती ग्रीन्स आहे ना, सेम ठाणेकर सारखं आहे. तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही आम्हाला विचारताय पण तुम्हाला कसं वाटलं. दिशांना दाखवा जरा दिशांची खिडकी. हे बघा वरतून असं इतकं छान दिसतं ना, सुरेख मस्त गार्डन आहे. तो एंट्री पॉइंट आहे तिकडे. हां हे गार्डन आहे ना, तिकडे एंट्री पॉइंट आहे. आणि तिकडे सुद्धा गार्डन आहे. संध्याकाळी लाइटिंगच्या वेळेस छान वाटत असेल ना, कारण इकडे कारंजे वगैरे पण आहे बघा. संध्याकाळून कारंजे वगैरे येत असतील. हां हां लाईट ते संध्याकाळी असणार सगळे लाईट वगैरे. पण छान वाटतं ना एकदम. परिसर पण खूप मोठा आहे ना, आणि पूर्ण एवढा परिसर तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही. सगळीकडे व्यवस्थित एकदम मेंटेन केले, क्लीन वगैरे.
तर आपलं मंदिरातलं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आपण सकाळी सकाळी आलो त्याच्यामुळे काही नाश्ता वगैरे न करता आलो होतो. तर म्हटलं की इकडे ना समोसा खूप छान मिळतो. हे काही व्हिडिओ रेफर केल्यावरती आम्हाला कळलं होतं. तर म्हटलं इथे आपण समोसा घेऊ. तर इकडे मी आणि दिशाने समोसा घेतला आणि ह्यांनी कचोरी घेतली. कचोरीसुद्धा खूप छान होती आणि समोसा तर गरम गरम खूप मस्त लागत होता. आणि इकडे बघा माझ्या दिशांचं दिशांचं तर मंडळी आज आपण आलो होतो खारघरमधील इस्कॉन टेम्पलमध्ये आणि हे टेम्पल खूपच सुरेख आहे. जवळजवळ हे टेम्पल आता मी ते टेम्पल बांधण्यासाठी जवळजवळ 12 वर्ष लागली आणि मी आता इकडे बाहेर आलेली आहे आणि आपल्याला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी सुद्धा पार्किंगची सोय आहे. शिवाय आणि या मंदिराचा टायमिंग जो आहे ना सकाळी काहीतरी 4:30 ते 12 वाजेपर्यंत आहे दुपारी आणि दुपारी मधल्या वेळेमध्ये हे मंदिर बंद असतं आणि संध्याकाळी 4:30 ते 9:30 हा टायमिंग आहे. कारण दुपारी कसं ऊन असतं आणि हे पूर्ण ओपन स्पेसमध्ये आहे. जवळजवळ 9 ते 10 एकरमध्ये हे मंदिर वसलेलं आहे आणि खूप छान आहे. स्वच्छता तर खूप जास्त इकडे आहे.